नमस्कार मित्रांनो, राम राम. आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्राजक्ता. आज आम्ही चाललो होतो सुकाचार्याला जाताना पायट्यापाशी लावली गाडी. पायट्यापासून वरती जायचं होतं चालत. बघा किती मोठे डोंगर आहेत आणि दगड. आता शक्यतो हे 2-3 वर्षामध्ये पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत. पहिले पायऱ्या वगैरे काहीच नव्हत्या. मग नंतर गेलो मंदिरमध्ये, नारळ वगैरे घेतला. तर आज इतकी गर्दी होती, भरपूर गर्दी होती. मग बेलपत्र वगैरे घेतलं. मग लाईनमधूनच दर्शन घ्यायचं होतं, लाईनीने आतमध्ये जायचं होतं. मग लाईनीने आतमध्ये गेलो, दर्शन घेतलं, नारळ वगैरे फोडला. मग नंतर बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर बघा तर किती गर्दी आहे. आज भरपूर गर्दी होती, कारण आज कृष्ण जन्माष्टमी होती. नंतर गेलो आम्ही गादीला पाया पडण्यासाठी. मग रुद्दूने दानपेटीमध्ये पैसे दान केले. मग नंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं. दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही गेलो बाहेर आल्यानंतर इथं असं थोडंसं वरून बघा किती छान असं दिसतं, प्रसन्न होतं. नंतर गेलो वरती गेल्यानंतर थोडंफार काहीतरी खाल्ल्यानंतर वरती थोडे फोटोशूट केले. नंतर आम्ही गेलो पायऱ्या चढून वरती गणपतीचं दर्शन घेण्यासाठी वरती निघालो. वरती निघता एवढ्या पायऱ्या होते की बापरे, पाय इतकं भरपूर दुखत होतं. इथं आहे गणपतीचं मंदिर. मग गणपतीच्या मंदिरमध्ये आम्ही दर्शन वगैरे घेतलं. मग गणपतीच्या मंदिरमधून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर दगडावर वगैरे बसून जरा फोटो वगैरे काढले. मग थोडंसं गुळदाणी वगैरे खाऊन घेतली. मग नंतर गेलो रुद्रला खेळणे वगैरे बघण्यासाठी. मग रुद्रला पोहा वगैरे घेतला. मग जंपिंग लहान मुलांचा सहभाग झाला. मग त्यांनी जंपिंग जपांगमध्ये खेळत होते. रुद्र तर घाबरत होता. आणि मग जंपिंग जपांग खेळून आल्यानंतर भूक लागल्यानंतर खाली आल्यानंतर थोडीशी मी पाणीपुरी खाल्ली. रुद्दूने आईस्क्रीम खाल्लं, सासूबाईने आईस्क्रीम खाल्लं. नंतर आम्ही घरी निघालो. घरी निघता आम्हाला माकडे दिसले. इतके माकडे होते की भरपूर माकडे होते. बघा तर हे कसं बसलेत माकडे, आणि त्यांचं बाळ किती छान आहे. आता निघालो घरी निघता आम्हाला पायऱ्या उतरायला लागल्या. पायऱ्या उतरत आम्ही गेलो खाली. आम्ही उतरतो पायऱ्या. तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.